मी प्रकाश दीनानाथ पाठक, महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र कर्मचारी निवृत्ती वेतन योजना 1995 राष्ट्रीय समन्वय समितीचा महासचिव आहे। मी महासचिव या नात्याने EPS 95 कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती धारकांकरता मी काहीतरी आपल्यापुढे माहिती देणार आहे। EPS 95 पेन्शनर्स असोसिएशन ही स्थापना कर्मचारी निवृत्ती वेतनाच्या माध्यमातून लोकांना जी मिळणारी पेन्शन ही अत्यंत कमी असल्यामुळे ही पेन्शन आजच्या महागाईच्या काळामध्ये चांगल्या रीतीने मिळावी, त्यांना सन्मानाने जीवन जगता यावं याकरता म्हणून ती स्थापन केलेली योजना आहे। परंतु तशा प्रकारची योजना राबवल्या न गेल्यामुळे कर्मचाऱ्यांना आज 40 रुपये ते 2200 पर्यंत पेन्शन मिळते आहे। त्याकरता समन्वय समितीच्या माध्यमातून सतत संघर्ष करण्यात येतो। या संघर्षामध्ये बीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रकाशजी जावडेकर यांनी आम्हाला बऱ्याच प्रमाणात मदत केलेली आहे। ज्यावेळी नागपूरमध्ये महासंमेलन पहिले घेण्यात आले शिक्षक सहकारी बँकमध्ये, त्यावेळेला प्रवक्ता म्हणून स्वतः प्रकाशजी जावडेकर यांनी स्वतः डिक्लेअर करून EPS 95 पेन्शनर्सच्या ज्या मागण्या आहेत त्यांना कमीत कमी 7,000 रुपये पेन्शन हे मिळवून देण्याची त्यांनी हमी दिली। इतकेच नव्हे तर त्यांनी एवढे सुद्धा सांगितलं की आजपर्यंत मी बीजेपीचा प्रवक्ता म्हणून काम करत होतो, त्याचप्रमाणे EPS 95चा प्रवक्ता म्हणून सुद्धा काम करेल आणि त्याप्रमाणे त्यांनी सतत संघर्ष करून त्यांनी त्याकरता प्रयत्न देखील केले आणि हुशारी कमिटीपर्यंत त्यांनी स्वतः पिटिशन राज्यसभेमध्ये टाकून तो मुद्दा लावून धरला। त्याचप्रमाणे त्यामध्ये त्यांनी सतत प्रयत्न केले आणि याकरता आम्हाला आमचे आजचे जे मंत्री आहेत नितीनजी गडकरी यांनी सुद्धा याच्यामध्ये फार मदत केली आहे। त्यांनी सुद्धा संमेलनामध्ये येऊन आम्हाला हे सांगितलं की मी कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला ₹7,000 ही पेन्शन मिळवून देईल, इव्हन हेल्थ सुविधा सुद्धा तुम्हाला मिळवून देईल, यात शंका नाही। मी एकदा जे बोललो ते नेहमी बोलत असतो आणि ते करत असतो, अशा प्रकारचे आश्वासन देऊन आम्हा निवृत्तीधारकांना त्यांनी उचलून धरलं आणि आमच्याकरता ते सतत प्रयत्नशील आहेत।